ने मतलब ये रोड बाइकिंग में जाने के बाद में कितना बचेगा? अभी मेरे ख्याल से 15-16 हज़ार स्क्वायर फीट का बचेगा 30 गुंठे। हाँ 30 गुंठे इतना पूरा चला जाएगा। अभी क्लियर नहीं, उसका टीडीआर मिलता है अपने को, जो भी कंस्ट्रक्शन FSI मिलता है, 30,000 कंस्ट्रक्शन हो जाएगा। FSI मिलता है, ऊपर जा सकते हैं अपन, हाइट बढ़ा सकते हैं। जल्दी निकाला और बहुत प्रेशराइज किया जाने के लिए हम लोगों को नहीं उन्होंने ट्रस्टी को बहुत बार फोन भी किया, बहुत सबको फोन किया था, हमारे घर वालों ने फोन किया। चॅरिटेबल ट्रस्टच्या जागेमध्ये सर्वजण उभे आहोत. आपल्याबरोबर आचार्य गुप्तीनंदजी गुरुदेव सुद्धा आहेत. आज इथं गुरुदेवच्या आदेशानुसार सगळ्यांची पाहणी केलेली आहे. तर ट्रस्टचं असं म्हणणं होतं की इथली काही जागा ही गव्हर्नमेंटला रोड वाइंडिंग मध्ये वगैरे जाणार आहे. परंतु माझा प्रश्न असा, जेव्हा कुठली जागा रोड वाइंडिंगला जाते त्याचा FSI मिळतो आणि उरलेल्या जागेमध्ये तो आपण वापरू शकतो. ती 17,000 जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 17,000 स्क्वेअर फूट जागा जरी जात असेल तर हा प्लॉट आहे 33,700 स्क्वेअर फूटचा. तर आपल्याला त्याच्यावरती तो डबल पेक्षा जास्त FSI मिळेल आणि आपण इथं मोठी बिल्डिंग बांधू शकतो. जर का ते लोक इथं असमर्थ असतील तर आपला समाज हा पूर्ण आहे, ते पूर्ण पैसे काढतील आणि हे लेडीज असेल हे पुन्हा एकदा मोठ्या जोमामध्ये सुरू होईल. आपल्या इथं काही त्यांनी जी माहिती दिली, फार चुकीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की इथं मुली येत नाहीत, हॉस्टेल भरलं जात नाही, आमचा मेंटेनन्स चार्ज निघाला जात नाही. इथं माझ्याबरोबर माझ्या ताई आहेत, त्या तुम्हाला पूर्णपणे सगळं नमूद करतील. हॉस्टेल कधी भरलं ना, म्हणजे रिकामं होतं. मी नेहा शहा, ही समृद्धी आणि मी समृद्धी. आम्ही इथे मी मे पर्यंत होते, ती जुलै पर्यंत होतो. सो असं कधी झालं नाही. आम्ही जवळजवळ 1.5-2 वर्ष इथे राहिलेलो आहोत. सो असं कधी झालेलं नाही. हो, म्हणजे हॉस्टेल कधीही रिकामं नव्हतं, प्रत्येक वेळेस फुल होतं. फक्त आता जानेवारी पासून त्यांनी ऍडमिशन्स बंद केल्या होत्या, त्यामुळे मुली आल्या नव्हत्या. ज्या होत्या तेवढ्याच 8-10 मुली राहिल्या होत्या. आणि आता हॉस्टेल जाणारे म्हटल्यावर मग प्रत्येकाने आपापली सोय बनवून त्या त्या मार्गाला गेल्या होत्या. त्यामुळे 18 पैकी फक्त 10च मुली शेवटी शिल्लक राहिलेल्या होत्या. आमची खूप जास्त इच्छा आहे, कारण बाहेरगावावरून आम्ही येतो इथे आणि त्यामुळे आम्हाला जैन हॉस्टेल आहे, इथे किचन होतं व्यवस्थित, त्यामुळे आम्ही आमचा स्वयंपाक करून खाऊ शकत होतो. जैनच मुलींचं आहे त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता. सिक्युरिटी व्यवस्थित होती. कधी रात्री 10 वाजता शेवटचं हे होतं, त्यामुळे सेफ होतं. घरचे सुद्धा व्यवस्थित, आम्हाला त्यांनाही आमच्यावर विश्वास होता. हे खरंच चालू व्हावं अशी आमची सगळ्यांची खूप इच्छा आहे. आम्ही 10 जणी होतो आणि एक रेक्टर मॅडम. आणि कि वे शीघ्र इसकी सारी व्यवस्थाएं पूरी लगाएं, जो फर्नीचर है, पंखे हैं, लाइट है आदि है, पेंटिंग वगैरह जो भी है उस रूप से इसको पूरा करके लेवे. यदि आपके पास फंड नहीं है तो आप समाज को आह्वान करें, समाज आपको पूरा सहयोग करेगा और समाज के साथ में आप मिलकर के जो भी इसको मेंटेनेंस करना है पूरा अच्छे से कीजिए और अगले इसको शुरू कीजिए. पुरानी बातों को छोड़ करके नए रास्ते पर अपन चले, वो सबसे अच्छा रहेगा और डिस्प्यूट न निकाले, सादा अच्छा ही रहेगा, ऐसा मेरा कहना है.